नाहीये. अभंग म्हणजे ज्याचा कधीच भंग होत नाही पण कोणी करूही शकत नाही आणि ती सोडवण्याची लायकी सुद्धा आपली नाहीये. अभंग साधू संतांनी अगोदरच सोडून ठेवलेली आहे. फक्त आपल्याला जगापुढे ती माहिती मांडायची, पोस्टमनचं काम करायचंय, दवंडी द्यायची, लोकांपर्यंत फक्त विषय घेऊन पोचता करायचाय पण अनुभवाचा. मग विचार करा, जर तुकाराम महाराज असं सांगतात की धरा बळकट भाव, त्याच्यासाठी सुद्धा म्हणण्यात ताकद पाहिजे बरं का. सर्वात पहिलं प्रारब्धात पाहिजे. प्रारब्धात असेल तरच, नाही तर नाही. सगळ्यांना आहे म्हणूनच सगळे इथे आले नाही का. 50% घरी असतील, 50% इथे आले असतील. 5 मेंबर मधला 1 मेंबर तरी इथे आला असेल नाही का. भाव आहे म्हणूनच आले. पण भाव असावा, पण तो कोणत्या पद्धतीचा असावा, कशाविषयीचा असावा, का असावा हे सुद्धा कळलं पाहिजे. तर भक्ती करून उपयोगी. भक्ती पण भक्ती कशासाठी करायची हे जोपर्यंत कळालेलं नाही तोपर्यंत तो वेळ वाया गेला.